दुसरीकडे कल्याणकारी योजना, माझी लाडकी बहीण योजना विरोधकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला, कोर्टामध्ये गेले, बोले खोटा आहे, चुनावी जुमला आहे, परंतु एकनाथ शिंदेने शब्द दिला की शब्द पाळतो आणि माझ्या लाडक्या बहिणी योजना सुरू झाली। आता लोक अफवा पसरवतात, लाडकी बहीण योजना बंद होणार, बंद होणार, बंद होणार, पण मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, नाही, नाही। ही काळ्या दगडावरची भगवी रेग है। मैं एक तो कमिटमेंट करता नहीं और एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता। आणि म्हणून मी आपल्याला शब्द द्यायला आलोय की या डहाणू मागे पडलाय, डहाणूला आपल्याला पुढे न्यायचं आहे ना, डहाणूतले प्रश्न सोडवायचे आहेत ना, चिक्कूवाले शेतकऱ्यांचं काय काय प्रॉब्लेम आहेत ते सोडवायचे आहेत ना, उद्योग इकडे आणायचे आहेत ना, लाडक्या बहिणीची योजना सुरू ठेवायची आहे ना आपल्या भागामध्ये। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हा माझा शब्द असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तर काय म्हणालेत एकनाथ शिंदे आपण ऐकूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केले या बाबतीमध्ये खूप उलट सुलट अफवा पसरवतात विरोधक, परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही। सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार, मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवा भाऊ आहे, जोपर्यंत शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही। आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो। आमच्या शेतकऱ्यांना जी वीज सवलत आम्ही दिलेली आहे, विजेचं बिल जे माफ केलेलं आहे, 5 वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो। आणि अर्थातच 5 वर्षांनी आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून 5 वर्षाकरता आम्ही नुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब की बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत, जी दादांनी काल सांगितलेलं आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही। काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेमध्ये बोलताना सांगितलं आहे आणि लाडक्या बहिणींना आता पुढच्या 72 तासामध्ये म्हणजे पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये योजनेचे पैसे जमा होणार आहेत। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार तुम्हीच पहा। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर सोबत अजून कुठल्या योजनेचे पैसे मिळतील का याची सुद्धा घोषणा आपल्याला मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। पहा आता 72 तासात म्हणजे पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला लाडक्या बहिणींना हे नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो वाटप होणार आहे। आता नोव्हेंबरचा हप्ता 1500 रुपयाचा आहे, लक्षात घ्या 2100 रुपये झालेला नाही, त्यामुळे कोणी जर म्हणत असेल 2100 रुपये मिळणार तर मिळणार नाही। पुढच्या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये दररोज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत। तर व्हिडिओ हा संपूर्ण पहा, 2 मिनिटात तुम्हाला संपूर्ण माहिती मी इथं सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे तर आता पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये पैसे मिळणार, मग कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार, कोणती लाडकी बहिणी पात्र आहे हे सगळं सांगणार आहे। आताची ही सर्वात मोठी अपडेट येत आहे की लाडकी बहिणींचे पैसे आता आज जमा होणार नाही आहेत, परंतु लक्षात घ्या उद्यापासून पुढे 3 ते 4 दिवस हे 100% जमा होणार आपल्याला हे पाहायला मिळणार आहेत। यादीत नाव पाहायचं आहे, यादी आलेली आहे, लक्षात घ्या यादी आलेली आहे, यादीत नाव चेक करा। आता तुम्ही म्हणाल यादी कुठं बघायची आहे सांगा, जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन चेक करू शकता। महिला व बाल विकास या खात्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही यादी आलेली पाहायला मिळते, तिथं सुद्धा जाऊन तुम्ही आपलं नाव यादीमध्ये चेक करू शकता। जर तुमच्याकडे टाईम नसेल,
तर तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, आपल्या मोबाईलमध्ये जायचं आहे, लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन करायची आहे, तिथे KYCची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, आपला आधार नंबर टाकायचा आहे, जर तुम्हाला OTP आला तर तुमचं नाव यादीत 100% आहे हे समजायचं आहे, अन्यथा नाही. आता लक्षात घ्या, भरपूर जण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतायत, परंतु तिथं जॉईनचं बटन आहे, आपल्या चॅनलला तुम्ही जॉईन करा. जॉईन केल्यानंतर तुम्हाला मी सेपरेट एक हेल्प देणार आहे, स्वतः मी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी हेल्प करणार आहे. KYCमध्ये कुठले मी स्वतः तुमची KYC करून देतो, फक्त तुम्ही जॉईन करा. जॉईन केल्यानंतर जे लोक मला तिथं दिसतात, ज्यांनी जॉईन केलं आहे ते मला तिथं दिसतात, त्यांनी जर कमेंट केली तर त्यांना मी स्वतः तिथं सगळं सांगणार आहे त्यांना की कसं KYC करायची आहे, काय प्रॉब्लेम असेल तर मी स्वतः तुम्हाला हेल्प करणार आहे. त्यामुळं चॅनलला जॉईन करा. भरपूर लोक फक्त सबस्क्राईब करतात, परंतु जॉईन करा. जॉईन केल्यानंतर तुम्हाला तिथं 100% मी तुम्हाला हेल्प करणार आहे. जे लोक जॉईन करतील चॅनलला त्यांना मी हेल्प करणार आहे. सबस्क्राईब करून जॉईन करा, ह्या 2 गोष्टी करतील त्यांना मी 100% तिथं हेल्प करणार आहे. त्यामुळे चॅनलला जॉईन करा, जेणेकरून काय होईल, मी तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. बघा, तुमची लाडकी बहीण योजना असेल, इतर कुठली योजना असेल, त्या सगळ्या योजनांची आपण इथं तुम्हाला हेल्प करणार आहोत. त्यामुळं पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये हे जे वाटप आहे ते होणार आहे. त्याच्या अगोदरच तुम्ही हे प्रश्न असतील ते पटापट चॅनल जॉईन करून विचारा, म्हणजे मी त्याची संपूर्ण माहिती देईल. आणि तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये तर मिळणारच आहेत नोव्हेंबरचे, परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते आलेले नाहीत ते सुद्धा तुम्हाला तिथं मिळणार आहेत. तर ते सुद्धा कसे मिळतील त्यासाठी सुद्धा तुम्हाला चॅनल जॉईन करा, सबस्क्राईब करून जॉईन करा, तरच ते होणार आहे. आणि जॉईन करताना एक छोटीशी काहीतरी फीज असेल, ती फीज तुम्हाला इथं पे करायची असेल. त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की मला अजून मागचे हप्ते आलेले नाहीत किंवा मागचा ऑक्टोबरचा हप्ता सुद्धा आलेला नाही, तर त्यांनी सुद्धा काय करायचं आहे ते सुद्धा मी ते तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे. जे लोक जॉईन करतील चॅनल त्यांना मी डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस जॉईन करता त्यावेळेस तिथं मला सेपरेट तुमची लिस्ट दिसते, त्यांनी कमेंट केली की त्या लोकांना मी सेपरेट जाऊन कमेंट्समध्ये त्यांना सांगणार आहे. त्यांच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवून, तो पण सेपरेट, फक्त जे प्राईम मेंबर्स आहेत त्या प्राईम मेंबरलाच मी दाखवणार आहे. त्यांचे प्रश्नाची उत्तरं सेपरेट एक व्हिडिओ बनवून त्यांना सांगणार आहे. त्यामुळं प्राईम मेंबरशिप जॉईन करा, त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती आपण इथं देणार आहोत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपल्याला कोण हेल्प करणार, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, चॅनलला जॉईन करा, प्राईम मेंबरशिप घ्या. ते प्राईम मेंबरशिप घेतल्यानंतर 50-100 रुपयाला प्राईम मेंबरशिप आहे. 100 रुपये तुम्ही देऊ शकता महिन्याला. 100 रुपये तुम्हाला जर 1,500 रुपये येत आहेत तर महिन्याला 100 रुपये आपण इथं देऊ शकतोय. त्यामुळं हे काम 100% करा. व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती शेअर करा. ज्यांना लाडकी बहिणींची गरज आहे, ज्यांना बाहेर 500-500 रुपये घेतात लोक हेल्प कराल, तिथं आपण 100 ते 150 रुपये, जास्तीत जास्त 100 रुपये घेतो. त्यामुळे चॅनल जॉईन करून प्राईम मेंबरशिप घ्या. 100% प्रत्येकाला जे हे जॉईन करतील त्यांना एक सेपरेट व्हिडिओ त्यांच्या प्रश्नाचं, तुम्ही फक्त कमेंट्समध्ये तुमचा प्रश्न टाकायचा आहे, मी त्याचा व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवणार की तुम्ही कसा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. मी तिथून तुमच्यासाठी सेपरेट व्हिडिओ, आणि हा व्हिडिओ कोणालाही इतर लोकांना दिसणार नाही, फक्त तुम्हालाच तो व्हिडिओ दिसणार, हे लक्षात घ्यायचं आहे. तर तसं सुद्धा मी इथं चालू केलेलं आहे, तुम्ही करू शकता. आता इतर कुठल्याही योजना असतील, जसं की निराधार योजना असेल, शेतकऱ्यांची योजना असेल, भरपूर कर्ज योजना आहे ज्या लाडक्या बहिणींना माहीत नाही, त्याचा सुद्धा व्हिडिओ मी प्राईम मेंबरसाठी तयार केलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला तिथं दिसेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तोपर्यंत जय महाराष्ट्र.